25/12/2025 पर्यंतपासून आमरण उपोषण आहे. अन्नत्याग, एवढा अन्नत्याग करणं, याच्या पहिले 2 महिन्यापासून प्रक्रिया चालू होती साहेब. पेपरला देणं, अर्ज देणं, लेखी देणं, कोणी मानाय तयार नाही. शेवटचा पर्याय म्हणून या प्रकाश पाटलाने आपलं आमरण उपोषण चालू केलेलं आहे. पहिली गोष्ट कशी झालेली आहे, इथं 3 माणसं झाले. एका माणसानं माझं काय कमिशन देतोस तू काम कर, दुसऱ्यानं म्हणला मला किती देतोस तू काम कर, तिसऱ्यानं म्हणला मला काय देतोस. ते तिसरा गेला, ऑर्डर आला त्या ठिकाणी, त्या ऑर्डरानं काम केला. ते आमच्या दिळवाडीच्यावर सगळ्याचा खाऊ, दिळवाडीचं काम म्हणजे सगळ्याचा खाऊ झालं. असं न होता कोणी येऊन बघायला तयार नाहीत. 2,40,00,000 काम असताना इंजिनियर एक दिवस येऊन कामावर पाणी केले का विचारा. एक दिवस तरी इंजिनियर हे कामावर होता का 2 कोटीच्या कामाला. आणि ह्या माणसानं एकतर रुळाचा उगा वावर रानावर रूळ फिरला का. जाणारे येणारे जे मोठे वाहन होते, हवेसारखे एस टी, हे पुढे आडवा रोड खंदून माझा मुरुम चोपला आहे म्हणून ते गाड्या बंद करून टाकले त्यांनी. आणि काही वाहन वरी जाऊ दिला नाही. आपलं काम जोपर्यंत होईल तो पुन्हा न्या म्हणून सांगितले. दबाई झालेली नाही. वरी थोडंसं डांबर टाकून निघून गेले. सिमेंटाचा रोड 4 महिने गेला नाही, सगळं गिट्टी उघडी पडल्या. काल इंजिनियर स्वतः येऊन बघून गेलेत येऊन सगळ्यांनी. तर माझी कळकळीची विनंती आहे, तहसीलदार साहेबांनी आमच्या पूर्ण रोडची पाहणी करून या माणसाचं उपोषण सोडवा. याच्या शरीराला काय हानिकारक झालं, आता परिस्थिती त्यांची नाजूक झालेली आहे, तरी येऊन डॉक्टरने यांची चौकशी करावं आणि पुढचं हे यांचं उपोषण सोडावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. मी दत्तात्रय बापूराव गडीकर, लहुजी शक्ती सेनेचा जिल्हा कार्याध्यक्ष आहे. आज या आपल्या गावामध्ये गेली 2 दिवस झालं, म्हणजे 25/12/2025 पासून विविध मागण्या घेऊन, लोकांच्या तळमळीचे प्रश्न घेऊन आपल्या गावचा एक सामाजिक कार्यकर्ता तथा रयत शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष मान्य प्रकाश पाटील हे अन्नत्याग उपोषण आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर करत आहे. उपोषण हे लोकशाही मार्गानं आहे, याची आपणा सर्वांना पण जाण आहे, प्रशासनाला पण जाण आहे. परंतु प्रशासन कुठल्याही बाबतीत या ठिकाणी लक्ष देत नाही, ही फार मोठी गंभीर बाब दिसून येत आहे. एवढे गेंड्याच्या कातडीसारखं प्रशासनानं वागू नये. कारण लोकशाही मार्गानं एखादी कार्यकर्ता जर गावाच्या हितासाठी, लोकांच्या हितासाठी तळमळीनं आपले मुद्दे घेऊन जर अन्नत्यागसारखं असं गंभीर प्रकारचं उपोषण करत असताना प्रशासनानं झोपीचं सोंग घेता कामा नये, अशी मी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो की या संबंधात आपण तात्काळ ॲक्शन घेऊन या उपोषणकर्त्याच्या जीवाला काही धोका वगैरे होऊ नये याची दक्षता घेणे ही माझी सर्वप्रथम विनंती राहील. आणि त्यांच्या मागणीच्या संदर्भात लोकशाही मार्गानं मागणी करत असताना लोकशाही मार्गानंच त्याचं उत्तर देऊन त्याच्या मागणीचं समाधान करावं, जेणेकरून या आंदोलनाचा वेगळा परिणाम होऊन उग्र रूप धारण गावामध्ये होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची प्रशासनानं दखल घ्यावी, ही माझी मागणी आहे.